माझे नाव नीता आहे. जेव्हा माझ्या मम्मीचे दुसरे लग्न झाले तेव्हा मी 8 वर्षांची होते. माझे सख्खे वडील एका अपघातात वारले होते. ते माझ्यावर आणि मम्मीवर खूप प्रेम करायचे. बस तेव्हापासूनच आमचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. मम्मीच्या नातेवाईकांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले. पण तिला योग्य जीवनसाथी मिळू शकला नाही. जेव्हा माझे सख्खे वडील जिवंत होते तेव्हा मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होते आणि 3रीत होते. कारण माझ्या वडिलांची नोकरी खूप चांगली होती. आमचे घरही खूप छान होते. पण जेव्हा माझे वडील वारले तेव्हा त्यांच्या बहीण भावांनी घरावर कब्जा केला आणि मला व मम्मीला घरातून हाकलून दिले. जेव्हा मम्मी मला येऊन आजीच्या घरी आली तेव्हा माझ्या आजोळच्या लोकांनी हेच योग्य वाटले की मम्मीचे दुसरे लग्न लावून द्यावे. म्हणून त्यांनी एक सामान्य स्थळ पाहून मम्मीचे लग्न लावून दिले. सर्वांना वाटायचे की मुलगी अजून लहान आहे आणि मम्मी ही तरुण आहे. भर तारुण्यात विवाह बनवून आणि इतरांवर ओझे बनवून ती आयुष्य कसे काढेल. म्हणून तिचे लग्न एका अशा माणसाशी लावून दिले जो खूप बेजबाबदार होता. त्याचे घरही खूप छोटे होते. माझ्या मम्मीला समजावण्यात आले होते की आपल्या मुलीसाठी इथे जुळवून घे. दुसरा नवरा आहे. त्याची परिस्थिती बेताची आहे. पण त्याने तुला आणि तुझ्या मुलीला स्वीकारले आहे. हे त्याचे तुझ्यावर उपकार आहेत. माझी मम्मी गप्प राहिली आणि तिच्या आईने व नातेवाईकांनी जसे समजावले होते तसेच तिने केले. माझ्या सावत्र वडिलांची पहिली पत्नी वारली होती. त्यांच्या कुटुंबात दुसरे कोणीही नव्हते. माझ्या सावत्र वडिलांचे घर छोटे होते. त्यांच्या एका छोट्याशा अंगणात दुकानही होते. मला आणि मम्मीला इथे सर्व काही नवीन आणि विचित्र वाटत होते. कारण माझे आधीचे घर खूप मोठे होते. माझ्या सावत्र वडिलांचे एक छोटेसे दुकान होते. जिथे ते लहान मुलांची खेळणी, चॉकलेट, गोळ्या आणि खाण्यापिण्याच्या वस्तू विकायचे. सुरुवातीला माझे सावत्र वडील मला खूप प्रेमाने हाक मारायचे. मी त्यांच्या दुकानात गेले की ते म्हणायचे, माझी लेक, तू काय खाणार? मी त्यांच्या बोलण्यावर हसायचे. ते माझ्या मम्मीची खूप काळजी घ्यायचे आणि दुकान बंद करून आल्यावर माझ्यासाठी पेन्सिल आणि रबर आणायचे. ते म्हणायचे, बेटा मला वाटतं तू डॉक्टर व्हावंस. मला ते फारसे आवडायचे नाहीत. पण मम्मी म्हणायची की आता तेच तुझे वडील आहेत. हेच विचार करून मी त्यांचे बोलणे आनंदाने ऐकायचे. त्यांनी माझे शिक्षणही थांबवले नाही आणि मी ज्या शाळेत जात होते तिथेच जात राहिले. मम्मी मला पाहून सुटकेचा निश्वास टाकायची की तिच्या दुसऱ्या नवऱ्याने तिच्या मुलीला स्वीकारले आहे. माझे सावत्र वडील माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे, माझे लाड करायचे. ते मला आणि मम्मीला म्हणायचे की आता आपण नेहमी आनंदी राहू आणि हे ऐकून मम्मीच्या डोळ्यात पाणी यायचे. एके दिवशी मम्मीची एक नातेवाईक आमच्या घरी आली आणि मम्मीला म्हणाली, सतीश चांगला माणूस वाटतो. तुझ्या मुलीलाही स्वीकारले आहे. तू तर नशीबवान निघालीस मेघा. मम्मी काहीच बोलली नाही. तिने फक्त हसून मान डोलावली. पण तिच्या हसण्यामागे एक वेदना लपलेली होती. भीती या गोष्टीची होती की हा निवांतपणा कधीपर्यंत राहील. माझे सावत्र वडील कधी कधी म्हणायचे, मी दुकानातून जेवढे पैसे कमावतो त्यातून थोडे पैसे बाजूला काढून तुझ्यासाठी जमा करत आहे. एके दिवशी तुझा प्रवेश एका मोठ्या शाळेत करून देईन. मी त्यांच्या बोलण्यावर खुश व्हायचे. मी पहिल्यांदाच स्वप्ने पाहायला सुरुवात केली होती. आतापर्यंत सर्व काही अगदी ठीक चालले होते. पण काही दिवसानंतर एके दिवशी जेव्हा माझे वडील सतीश घरी आले तेव्हा त्यांचे केस विस्कटलेले होते, डोळे लाल होते आणि बोलण्याची पद्धतही खूप बदलली होती. येताच त्यांनी दुकानाची चावी गिरकावून बिछाण्यावर फेकली आणि म्हणाले, खूप नुकसान झाले. कोणी काही खरेदीच करत नाही. मम्मीने हळूच म्हटले, तुम्ही दुकानही तर खूप दिवसानंतर उघडले ना. यावर सतीश यांनी मम्मीला खूप सुनावण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आता तू मला शिकवणार का की दुकानदारी कशी करायची. पहिल्यांदाच मी त्यांच्या आवाजात कडवटपणा ऐकला होता. त्याच रात्री मी मम्मीला विचारले, मम्मी सतीश पप्पा रागवत का होते. मम्मी म्हणाली, काही नाही बेटा, ते फक्त थकलेले होते. पण आता माझ्या मम्मीवर रागवणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते मम्मीला ओरडायचे. एके दिवशी जेव्हा मम्मीने त्यांच्याकडे घर खर्चासाठी पैसे मागितले तेव्हा त्यांनी मम्मीवर ओरडायला सुरुवात केली. माझ्याकडे तुझ्यासाठी पैसे नाहीत. जेव्हा पाहावे तेव्हा पैसे मागत असतेस. नंतर मम्मीला मोहल्ल्यातल्या एका बाईकडून समजले की रोज संध्याकाळी तिचे पती सतीश सरळ सराईच्या रस्त्यावर वाईट माणसांसोबत जुगार खेळतात. हे ऐकून मम्मी घरी आली होती. तिने त्यांना काहीच म्हटले नाही. एके दिवशी मी सतीश पप्पांना मोठ्याने ओरडताना ऐकले. माझी मम्मी रडत होती आणि ते तिला ओरडत होते. खोली बंद होती. ते तिला म्हणत होते, मी तुला नकार दिला होता ना, माझ्या खोलीत येऊ नकोस म्हणून. माझी मम्मी मुकाट्याने सर्व काही सहन करायची, शांत शांत राहायची. एके दिवशी मी माझ्या सावत्र वडिलांसोबत त्यांच्या दुकानात बसले होते. तेव्हा त्यांच्याकडे एक माणूस आला. सतीश पप्पा खूप उदास होते. तो म्हणाला, काय झालं सतीश, खूप उदास वाटत आहेस. ते म्हणाले, हो, जेव्हा नशीब खराब असतं तेव्हा काहीच चालत नाही. त्या माणसाने म्हटले, नशीब नाही, तुझी सवय खराब आहे.
तू जी जुगाराची लत लावून घेतली आहेस ना, तुझ्या या वाईट सवयीमुळे तुझे घरही हातातून निघून जाईल. मी त्या लोकांचे बोलणे ऐकत होते. मी पाहिले होते की सतीश पप्पांच्या डोळ्यात राग जास्त आणि खिशात पैसे कमी होते. मी अजाण होते. त्यामुळे रात्री मम्मी सोबत झोपलेली असताना तिला विचारले, मम्मी हा जुगार काय असतो? मम्मी माझ्या या प्रश्नाने दचकली. ती म्हणाली, बेटा ही एक वाईट सवय असते, ज्यात माणूस नेहमी हरत राहतो. सतीश पप्पा माझ्या मम्मीला मारायचे सुद्धा. म्हणूनच मी पहिल्यांदा माझ्या मम्मीच्या मनगटावर निळा डाग पाहिला होता. मी मम्मीला विचारले, हा डाग कुठून आला? तर ती म्हणाली, बेटा भांडी घासत असताना लागलं. आता सतीश पप्पा जेव्हाही घरी यायचे तेव्हा मम्मीवर ओरडायचे आणि म्हणायचे, हे सगळं तुमच्या मायलेकींमुळे होतंय. माझा व्यवसायही बुडाला, दुकानही विकावं लागलं आणि आता काहीच ठीक चालत नाहीये. मम्मी रडत म्हणाली, बरं मला माफ करा. मी प्रार्थना करेन की सगळं काही ठीक होईल. पण नीताची फी? मम्मीने भीत भीत एवढं बोलताच पप्पा ओरडू लागले, कुठून आणू तुझ्या मुलीसाठी पैसे? यावेळी माझ्याकडे स्वतःचे पैसे नाहीत. मी जसजशी मम्मीला रडताना पाहिजे तेव्हा मला हेच वाटायचं की सतीश पप्पा मम्मीसाठी चांगले नाहीत. म्हणूनच एके दिवशी मी मम्मीला म्हटले, मम्मी हे पप्पा तुझ्यावर खूप रागवतात. चल आपण यांना सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊया. मम्मीने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, नाही बेटा, आपल्याला हे सर्व सहन करून इथेच राहावं लागेल. ते माझ्या मम्मीवर कितीही रागावले तरी माझ्याशी नेहमी प्रेमाने बोलायचे, माझी काळजी घ्यायचे आणि म्हणायचे, बेटा तू मोठी झाल्यावर मी तुला डॉक्टर बनवेन. जे माझ्या मम्मीला वाईट साईड बोलायचे ते नेहमी माझ्याबद्दल चांगले विचार करायचे. दुसरीकडे शाळेत माझा अभ्यास खूप छान चालला होता. शाळेत सोहम माझा सर्वात चांगला मित्र होता आणि निशा नावाची एक मुलगी होती. आम्हा तिघांचा गट होता. आम्ही शाळेत खूप मजा करायचो आणि बहुधा सोबतच खेळायचो. घरात सतीश पप्पा मला म्हणायचे, बेटा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि रोज रात्री उशिरा घरी येऊन ते मम्मीला ओरडायचे आणि खूप जास्त मम्मीवर मारहाण करायचे. मी त्यांच्या या वागण्यावर हैराण व्हायचे आणि गप्प राहायचे. मी कदाचित सर्व काही जाणूनही अजाण बनत होते की माझ्या सावत्र वडिलांचा खरा चेहरा तो नव्हता जो मला दिवसा दिसायचा, तर ते रात्रीच्या एकांतात आपले खरे रूप दाखवायचे. एकदा रात्रीच्या वेळी जेव्हा सतीश पप्पा घरी आले तेव्हा माहित नाही मम्मी आणि त्यांच्यात असे काय झाले की पहिल्यांदाच त्यांनी माझ्या मम्मीवर हात उगारला. त्यांनी तिला इतक्या वाईट रीतीने मारले की मम्मीच्या नाकातून रक्त येऊ लागले. मम्मी रडत ओढत खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, चल बेटा आपण आता इथे राहणार नाही. मम्मी माझा हात धरून मला घरातून बाहेर घेऊन जाऊ लागली. मी तिला पाहून खूप घाबरले होते. माझी मम्मी खूप वाईट रीतीने रडत होती. तिची साडीही फाटली होती, हातातील बांगड्या फुटल्या होत्या आणि नाकातून रक्त थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने साडीचा पदर तोंडाला लावला होता. मी म्हटले, मम्मी तुला हे काय झाले? ती म्हणाली, काही नाही बेटा, काही बोलू नकोस. हा माणूस मला जीवे मारेल. तिने माझा हात पकडला आणि ती मला घेऊन जाऊ लागली. तेव्हा पप्पांनी खोलीतूनच आवाज दिला आणि म्हणाले, नीताला कुठे घेऊन चालली आहेस? ती माझी मुलगी आहे, थांब. पप्पा दरवाजापर्यंत पोहोचणार इतक्यात मम्मीने बाहेरून कडू लावली आणि स्वतः मला रिक्षात बसून आजीच्या घरी गेली. ती पूर्णपणे थरथर कापत होती आणि मी डोळे विस्फारून तिला रडताना पाहत होते. मी मम्मीची अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. तिने आजीच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा मोठ्या मामीने दार उघडले. मामी मम्मीची अवस्था अशी पाहून खूप जास्त घाबरली. तिने पटकन मम्मीला आत घेतले. मम्मी लगेच घरात गेली आणि आजीच्या गळ्यात पडून रडू लागली. मम्मी आजीला म्हणाली, आई आता मी तिथे जाणार नाही. मी खूप प्रयत्न केला की त्या माणसासोबत संसार थाटावा, पण तो माणूस नाही, हैवान आहे. त्याला जुगाराचे व्यसन लागले आहे. एक एक करून तो घरातील सर्व वस्तू विकून टाकत आहे, इथपर्यंत की माझे दागिने सुद्धा. आणि जेव्हा हरतो तेव्हा घरी येऊन माझ्यावर राग काढतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो, मला खूप मारहाण करतो. आजीने मम्मीला जवळ घेतले. ती तिला शांत करू लागली आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस, तो इथे आला की मी त्याच्याशी बोलेन. मम्मी म्हणाली, नाही आई, मला त्या माणसाच्या घरी जायचे नाही. मी माझ्या मुलीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी निघून जाईन. आता आम्हाला आजीच्या घरी येऊन साधारण 4 दिवस उलटले होते. माझ्या शाळेची पुस्तके आणि बॅग पप्पांच्याच घरी होती. मम्मी फक्त रडत राहायची आणि मी तिला मुकाट्याने पाहत राहायचे. मामीला सुद्धा माझ्या आणि मम्मीचे या घरात राहणे आता आवडत नव्हते. मामी माझ्याशी आणि मम्मीशी नीट बोलत सुद्धा नव्हती. सतत आमच्याकडे वाईट नजरेने पाहायची. तिला असे झाले होते की कधी एकदा आम्ही या घरातून जातोय. एकदा तर तिने आमच्यासाठी जेवणही बनवले नव्हते. मम्मीला माझ्यासाठी आणि स्वतःसाठी हाताने जेवण बनवावे लागले. आजी जेव्हा घरातील बिघडलेले वातावरण पाहत होती तेव्हा तिने मम्मीच्या डोक्यावर हात ठेवला
आणि म्हणाली, बेटा परत जा, आता असं काही होणार नाही, जे व्हायचं होतं ते झालं. पण मम्मी तर हट्टाला पेटली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी जेव्हा दारावर थाप पडली आणि मामीने दार उघडले, तेव्हा समोर पप्पा उभे होते. त्यांची अवस्था खूप वाईट होती. चेहऱ्यावर लाज आणि आवाजात मवाळपणा होता. त्यांनी घरात येण्याची परवानगी मागितली आणि मम्मी समोर बसून डोळ्यात पाणी आणले. जेव्हा त्यांनी मला पाहिले, तेव्हा लगेच जवळ घेतले आणि म्हणाले, माझी लेक, मला तुझी खूप आठवण येत होती. त्यांनी मम्मी समोर हात जोडून म्हटले, मेघा, मला तू माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता. मी माझ्याच हाताने सर्व काही उद्ध्वस्त केले. तू गेल्यानंतर मला जाणीव झाली की घर किती भकास वाटते. तू आणि नीता असल्यामुळे घरात चैतन्य असायचं. मला तुमची खूप आठवण येते. प्लीज घरी परत चल. मम्मीला तर त्यांच्यासोबत जायचे नव्हते, पण या घरातील सर्वांचीच इच्छा होती की मम्मीने परत आपल्या सासरी जावे. जेव्हा आजीने तिला समजावले की तू इथे तोपर्यंतच राहू शकते जोपर्यंत मी जिवंत आहे. जर काही झाले तर तू कधीच इथे येऊ शकणार नाहीस. म्हणूनच सांगते की आपल्या सासरी परत जा आणि आपला संसार कर. सतीश पप्पा माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते. मलाही वाटले की आता ते सुधारले आहेत. म्हणून मी मम्मीला म्हटले, मम्मी, आपण आपल्या घरी जायला हवं. मम्मीने माझ्या केसातून हात फिरवला आणि म्हणाली, बर ठीक आहे बेटा. सावत्र वडिलांनी मम्मीला वचन दिले होते की आता असे काही होणार नाही ज्यामुळे तिला त्रास होईल. ते आम्हा दोघींना घरी घरी परत घेऊन आले. पप्पांनी मला म्हटले, बेटा, मी आता खरंच एक चांगला माणूस झालो आहे. तुम्ही लोक गेल्यानंतर माझ्या इथे लक्ष ठेवायला कोणीच नव्हतं. तुमच्याशिवाय मी एक आठवडा कसा काढलाय हे माझं मलाच माहीत. मम्मी आपले फुटके नशीब घेऊन एका आशेने पुन्हा तिथे परत आली होती. पप्पा आता मम्मीची काळजी घेऊ लागले होते आणि मला शाळेतही स्वतः सोडायला यायचे. वाटेत माझ्याशी खूप गप्पा मारायचे आणि म्हणायचे, आता तुझे पप्पा तुझ्या आणि मम्मीची नेहमी काळजी घेतील आणि तुला एक कर्तबगार माणूस बनवतील. काही दिवस असेच निघून गेले. पप्पा रोज रात्री मम्मीसाठी बाजारातून खाण्यासाठी काही ना काही घेऊन यायचे. पण आता मम्मीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिची तब्येत ठीक नसायची. एके दिवशी जेव्हा मी शाळेतून घरी परतले, तेव्हा मला समजले की मम्मी आता या जगात राहिलेली नाही. हे समजताच माझ्या डोळ्यात पुन्हा उदासी दाटून आली. मी त्या दिवशी खूप रडले, कारण मी सर्वात जास्त प्रेम माझ्या मम्मीवर करत होते आणि तिने कधीच माझी साथ सोडली नव्हती. पण आता मी खूप शांत शांत राहू लागले होते. मम्मीशिवाय मला काही चांगले वाटत नव्हते. पप्पा माझी काळजी घ्यायचे आणि म्हणायचे, तुला एवढं उदास होण्याची गरज नाहीये बेटा. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझी मम्मी नाही राहिली तर काय झालं? मी नेहमीच तुला माझी मुलगी मानला आहे. पण तरीही मी एकटे असले की माझ्या मम्मीची खूप आठवण काढायचे. मला आठवले जेव्हा मम्मी मला आजीच्या घरी घेऊन गेली होती, तेव्हा तिने मला म्हटले होते की बेटा, तू मला वचन दे की तू माझ्याशिवाय कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाहीस. नेहमी स्वतःच्या बुद्धीने काम घेशील. मी मम्मीला वचन दिले होते की ती जसे सांगेल तसेच मी नेहमी करेन. पण मला हे माहीत नव्हते की पुढच्या आयुष्यात मला समजावण्यासाठी माझी आईच राहणार नाही. मम्मी गेल्यानंतर पप्पांनी मला सतत ही जाणीव करून दिली की आता मी एकटी नाहीये. ते मला सांभाळत होते, माझ्या शिक्षणाची काळजी घेत होते आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या पाठीशी उभे राहण्याचे ते मला वचनही देत होते. त्यांनी मला म्हटले होते की नीता, तू माझ्यासाठी माझ्या पत्नीची अमानत आहेस. तुझ्या मम्मीच्या निधनानंतर मी शपथ घेतली आहे की तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही. त्यांच्या बोलण्यावर मी गप्प राहायचे, पण कुठेतरी मला हे जाणवायचे की ते फक्त मला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. एके दिवशी मी सतीश पप्पांना म्हटले की मला माझ्या आजीच्या घरी जायचे आहे. तेव्हा ते म्हणाले, तिथे जाण्याची काहीच गरज नाहीये. तुला माहित आहे ना की तुझे मामा मामी तुला अजिबात पसंत करत नाहीत. मी त्यांचे म्हणणे मान्य केले. काळ असाच हळूहळू पुढे सरकत गेला. माझी शाळा पूर्ण झाली होती आणि आता मी कॉलेजमध्ये जाऊ लागले होते. मी तरुण झाले होते. सोबतच सतीश पप्पांची खूप काळजी घ्यायचे. घरची सगळे कामे करायचे आणि जेवणही बनवायचे. सोबत अभ्यासही करायचे. त्यांनी माझ्या आईशिवाय अजूनही माझे शिक्षण पूर्ण होण्यात मला साथ दिली होती. पण कधी कधी मला जाणवायचे की सतीश पप्पा घरात काही अशा लोकांना घेऊन यायचे ज्यांचा पेहराव खूप विचित्र असायचा. पप्पा त्यांच्यासोबत बसून जुगार खेळायचे आणि मी खोलीत असायचे. मला वाटायचे की मी कुणाकडे तरी सतीश पप्पांची तक्रार करावी, पण कुणाकडे? माझे तर कुणीच आपले नव्हते आणि आता आजीही या जगातून निघून गेली होती. घरात दारूचा वासही यायचा. मला हे सर्व आवडत नसे. जेव्हा मी एके दिवशी पप्पांना म्हटले की तुम्ही तुमच्या मित्रांना घरी आणू नका, तेव्हा ते म्हणाले, माझी लेक, ते माझे मित्र नाहीत, काय करू?
सवयीने मजबूर आहे. हळूहळू माझी सवय सोडून देईन. मला त्यांच्या बोलण्याने दिलासा मिळायचा. एके दिवशी मी माझ्या सावत्र वडिलांना फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकले. ते म्हणत होते, "हो, माझ्याकडे तर सोन्याची चिमणी आहे. बस काही दिवसच उरले आहेत. मग ही सोन्याची चिमणी तुझी असेल." पप्पांचे बोलणे ऐकून मला समजले नाही की ते कुणाबद्दल बोलत आहेत. पण एके दिवशी जेव्हा त्यांनी बोलता बोलता म्हटले की तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस, असं समज की सोन्याची चिमणी आहेस, तेव्हा मी दचकले. मी एकदम दचकून म्हटले, "पप्पा, तुम्ही मला सोन्याची चिमणी का म्हणत आहात? एके दिवशी मी तुम्हाला कोणाशी तरी फोनवर बोलतानाही ऐकले होते. तेव्हाही तुम्ही कोणत्या तरी सोन्याच्या चिमणीबद्दल बोलत होतात." त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, "अरे नाही बेटा, मी तर फक्त मस्करीत बोलत होतो." काही दिवस असेच निघून गेले. माझे कॉलेज खूप छान चालले होते. माझा अभ्यासही चांगला चालला होता. एका रात्रीची वेळ होती, जेव्हा मी जेवण बनवल्यानंतर माझ्या अभ्यासात मग्न होते. सतीश पप्पा म्हणाले, "नीता बेटा, मला शहराच्या बाहेर जी बँक आहे तिथे काही काम आहे. आता तू शिकलेली आहेस. तू माझं कामही खूप सहज करू शकतेस. म्हणून उद्या सकाळी तयार राहा आणि कॉलेजला जाऊ नकोस." मी म्हटले, "ठीक आहे पप्पा." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे घरातून बँकेत जाण्यासाठी शहराच्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागलो. वाटेत ते बोलण्यात मग्न होते. ते म्हणाले, "बेटा, मी तुला नोकरी लावून देऊ इच्छितो. काल रात्री मला एक माणूस भेटला होता. त्याने सांगितले की बँकेत एका कर्मचाऱ्याची गरज आहे. मी त्याच्याकडे तुझ्याबद्दल बोललो, तर तो म्हणाला की उद्या सकाळी घेऊन ये." मी खुश झाले. मी म्हटले, "पप्पा, खरंच मी नोकरी करेन?" ते म्हणाले, "हो बेटा, आपण म्हणूनच तर तिथे चाललो आहोत." मी म्हटले, "पण पप्पा, आता तर माझं फर्स्ट इयरच चालू आहे. अजून माझं शिक्षणही पूर्ण झालं नाही. मग मला बँकेत नोकरी कशी काय मिळू शकते?" ते म्हणाले, "बेटा, तू खूप भाग्यवान आहेस. मी एका माणसाशी तुझ्याबद्दल बोललो आहे. त्याने सगळी व्यवस्था केली आहे." मी खिडकीबाहेर पाहत होते. ही जागा माझ्यासाठी खूप नवीन होती, जिथे आम्ही जात होतो. मग बस एका बस स्टॉपवर थांबली. मी व पप्पा बसमधून उतरून पायी चालू लागलो. ज्या ठिकाणी आम्ही जात होतो, तिथे कोणती बँक असेल असे मला वाटले नाही, कारण तो खूपच निर्जन भाग होता. जिथे आम्ही थांबलो, तिथे एक मोठे जुने घर होते. दारावर हलकासा पडदा लटकलेला होता. मी म्हटले, "पप्पा, आपण हे कुठे आलो आहोत?" मी आश्चर्यचकित नजरेने आजूबाजूला पाहत होते. पप्पा म्हणाले, "बेटा, हे माझ्या मित्राचं घर आहे. आधी आपण त्याच्या घरी आलो आहोत. ये आत चल." आम्ही दाराकडे वळताच एक बाई दारात आधीच उभी होती. तिने माझ्या पप्पांना पाहून हसायला सुरुवात केली. तिचे केस मोकळे होते, चेहऱ्यावर भडक मेकअप होता आणि तिने चकचकीत कपडे घातले होते. तिने पप्पांना पाहताच म्हटले, "आलास सारंग? खूप उशीर केलास." हे ऐकून मी दचकले की तिने सतीश पप्पांना सारंग का म्हटले, ज्यावर पप्पा हसत होते. मी आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत होते आणि ती बाईही माझ्याकडे पाहू लागली. तिने मला निरखून पाहिले आणि पप्पांकडे बघत म्हणाली, "तू तर अगदी खरं बोलत होतास सारंग. ही तर खरंच सोन्याची चिमणी आहे." त्याने म्हटले, "हो हो, तुमचीच तर अमानत आहे. मी तुला वचन दिलं होतं ना की एक ना एक दिवस तिला इथे घेऊन येईन." तिथे उभी असलेली मी गोंधळून मागे सरकले आणि विचार करू लागले की नक्की ते चालले काय. मी पप्पांना म्हटले, "हे लोक कोण आहेत? ही कोणती जागा आहे? आणि तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही मला बँकेत घेऊन चालला आहात." सतीश पप्पांनी माझा हात घट्ट पकडला आणि कडक आवाजात म्हणाले, "चल आत, तुला सगळं काही समजेल." त्यांचा अंदाज खूपच कठोर होता. मी माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते मला जबरदस्तीने आत घेऊन गेले. आतले दृश्य खूपच विचित्र आणि अस्वस्थ करणारे होते. भिंतींवर लाईट्स लावलेल्या होत्या आणि एक विचित्र असा वास सगळीकडे दरवळत होता आणि मुलींनी विचित्र प्रकारचे कपडे घातलेले होते. एका लांब सोफ्यावर एक वयस्कर बाई बसली होती, जी सिगारेट ओढत होती. ती पटकन उभी राहिली आणि हसत म्हणाली, "ये ये सारंग, तुझीच वाट पाहत होते." ती हळूहळू चालत माझ्याजवळ आली. मी तिला पाहून घाबरत होते. ती माझ्या अवतीभोवती फिरू लागली आणि म्हणाली, "खूपच सुंदर माल आहे." पप्पा हसू लागले. ते म्हणाले, "अरे सीमाबाई, तुला पसंत आली ना?" ती बाई म्हणाली, "हो हो, खूप पसंत आली. नुकतीच तारुण्यात आलीये. तू तर बाजी मारलीस." सतीश म्हणाला, "अरे, मी या दिवसाची वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. फक्त ती तरुण होण्याची वाट पाहत होतो. ही लवकरात लवकर तुझ्यासाठी तयार व्हावी आणि मी हिला इथे तुझ्याकडे सोडून जावे, जेणेकरून मला माझा वाटा मिळेल." मी पप्पांकडे आश्चर्याने पाहिले. माझी पावले मागे पडू लागली. मी म्हटले, "तुम्ही लोक हे काय बोलत आहात? मला इथे राहायचं नाहीये. पप्पा, चला इथून." तेव्हा त्या बाईने माझा हात पकडला आणि म्हणाली, "अरे माझ्या प्रिये, आता तू इथेच राहणार आहेस कायमची.
तुझी खरी जागा हीच आहे. मी किंचाळायला आणि ओरडायला सुरुवात केली. तेव्हा पप्पा म्हणाले, आरडाओरडा का करतेस? मी म्हटले, पप्पा मला तुमच्यासोबत घेऊन चला. ती बाई हसू लागली आणि म्हणाली, पप्पा, अगं हा तुझा सावत्र बाप आहे आणि सावत्र नात्यांवर कधीच विश्वास ठेवू नये. याने तर तुला इथे आणण्यासाठी कितीतरी तयारी केली होती. तुझ्याशी खोटे बोलला, तुला सोबत ठेवले, तुला तयार केले, जेणेकरून तू लवकर तरुण होशील आणि तो तुला इथे सोडून जाईल. आणि हो, तुला तर याचं खरं नावही माहीत नाही. याचं नाव सतीश नाही, सारंग आहे. खूपच धूर्त माणूस आहे हा. तुझ्या आईशी याने लग्नही याचसाठी केले होते कारण तिच्याकडे तुझ्यासारखी सुंदर मुलगी होती, निष्पाप होती. हा आमचा खूप जुना माणूस आहे. आता तू इथून कुठेच जाऊ शकत नाहीस. बस, संपव हे. पप्पा पप्पा करणं. मी रडायला सुरुवात केली. मी म्हटले, नाही, असं होऊ शकत नाही. पप्पा तिथून वळून जाऊ लागले. मी पप्पांना ओरडून हाक मारली. त्या बाईने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, गप्प बस. तिने एका मुलीला हाक मारली, अगं प्रिया, लवकर ये आणि हिला इथून घेऊन जा. हिला छान तयार कर, जेणेकरून हिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसेल. ती मुलगी, जिचे नाव प्रिया होते, ती माझ्यापेक्षा थोडीच मोठी होती. ती मला घेऊन जाऊ लागली. मी तिच्या पुढे हात जोडले आणि म्हटले, प्लीज मला जाऊ दे. मी ते राहू शकत नाही. ती म्हटली, ए मुली, आरडाओरडा बंद कर आणि लवकर चल. वेळ वाया घालवू नकोस. ती मला जबरदस्ती ओढत खोलीच्या आत घेऊन गेली. मी खूप रडत होते. तिने खोलीचे दार आतून बंद केले आणि म्हणाली, जर आरडाओरडा केलास किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर सीमाबाई तुला जीवे मारेल. थोडा वेळ आराम कर. नवीन नवीन आले आहेस म्हणून तुझ्यावर थोडी दया दाखवते. थोड्या वेळानंतर तुला तयार करण्यासाठी येईन. तिने मला जमिनीवर हाकलून दिले आणि मी रडू लागले. ती दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेली. मला माहित नव्हते की ज्या अनोळखी माणसाला मी आपला पिता मानून त्याच्यावर विश्वास ठेवला होता, तो मला इथे या नरकात सोडून जाईल. त्या दिवशी मला माझ्या मम्मीची खूप आठवण येत होती आणि मम्मीची एक एक गोष्ट माझ्या कानात घुमत होती आणि समजत होती जेव्हा ती म्हणायची की बेटा, कुणावरही विश्वास ठेवू नकोस. पण मी तर माझ्या सावत्र वडिलांवर विश्वास ठेवून बसले होते. मी असा विचार का नाही केला की ज्या माणसाने माझ्या आईला कधीच आनंद दिला नाही, तो मला काय देईल? त्यांचे मवाळ वागणे आणि मला मुलगी म्हणून हाक मारणे, हा सर्व एक धोका होता. खोलीच्या बाहेरून मोठ्या आवाजात गाणी ऐकू येत होती आणि आत माझे हृदय धडधडत होते. या लोकांनी मला माझ्या मर्जीशिवाय रात्री कोणासोबत तरी झोपण्याचा भाग बनवले होते. मी या खोलीत कोपऱ्यात बसून रडत होते आणि प्रार्थना करत होते की काहीही करून माझी इज्जत वाचावी. मी माझ्या सावत्र वडिलांचा हेतू का ओळखला नाही? आता मला खात्री पटली होती की गोड बोलणारा प्रत्येक माणूस आतून चांगला नसतो. काही वेळ गेला आणि दरवाजा उघडला. तीच बाई, सीमाबाई, जी आधी माझ्या पप्पांशी बोलत होती, ती आत आली. तिच्या हातात सिगारेट होती. ती अशी हसत येत होती जशी एखादी लढाई जिंकून आली आहे. म्हणाली, अजूनही तशीच बसली आहेस? चल उठ आणि तयार हो. प्रिया, हिला तयार कर. आज रात्री खूपच स्पेशल पाहुणे येत आहेत. आज हिची पहिली रात्र आहे, त्यामुळे हिची किंमतही खूप चांगली लागली आहे. मी रडत म्हटले, मला जाऊ द्या प्लीज. मी कोणती वाईट मुलगी नाहीये. मी कॉलेजला जाते, अभ्यास करते. सीमाबाई हसू लागली आणि म्हणाली, अरे, स्कूल कॉलेजच्या मुली तर इथेच येतात, पण त्यांचं नशीब त्यांना इथे आणून चमकवून टाकतं. मी तिचे बोलणे ऐकताच जमिनीवर बसले आणि तिचे पाय पकडून रडू लागले की प्लीज माझ्यासोबत असं करू नका, प्लीज मला जाऊ द्या. पण तिने माझे काही ऐकले नाही. मी माझा चेहरा लपवून रडू लागले की मी कुणाचं काय बिघडवलं होतं. मी तर त्यांना माझे वडील मानत होते, मग ते मला इथे का विकून गेले? सीमाबाई म्हणाली, अरे बिचारी, अजूनही आपल्या सावत्र बापावर विश्वास ठेवते. प्रिया, जरा हिला खाली नेऊन सत्य दाखवून दे. त्याच वेळी प्रियाने माझा हात पकडला आणि मला खालच्या खोलीत नेले. तिथे एक छोटीशी खोली होती. प्रखर प्रकाश होता, गोंधळ होता. तिने मला खोलीत ढकलले. तेव्हा मी पाहिले की तिथे पप्पा बसले होते. मी त्यांच्या पाया पडून रडू लागले. ते माणसांसोबत जुगार खेळत होते. तिथे बरेच पुरुष बसले होते. मी म्हटले, पप्पा प्लीज मला इथून घेऊन चला. मी तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही, कुणाला काही सांगणार नाही. प्लीज पप्पा, मला फक्त एकदा इथून बाहेर काढा. ते मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, असं कसं तुला इथून जाऊन देऊ? तुला इथे आणण्यासाठीच तर मी तुला शिकवलं, सवरलं. तुझा विश्वास जिंकण्यासाठी तुझ्यावर माझा भरपूर पैसा खर्च केला आणि तू म्हणतेस की मी तुला सोडून जाऊ? मी तुझ्या आईशी लग्नच फक्त तुझ्यासाठी केलं होतं. जी मुलगी लहानपणी इतकी सुंदर आहे, ती तारुण्यात तर कमालच दिसेल. म्हणूनच मी तुझ्या आईला जास्त तोंड लावत नसे, पण तुझा विश्वास नेहमी जिंकून ठेवायचो. पण एके दिवशी दारूच्या नशेत तुझी आई घर सोडून गेली.
तर सोबत तुलाही घेऊन गेली. त्यामुळे मी ठरवलं की तुझ्या आईचं काहीतरी करावं लागेल. मी तुझ्या आईला आणि तुला माझ्या घरी तर घेऊन आलो, पण ती मला एक मिनिटही सहन होत नव्हती. त्यामुळे मी तिच्यासोबत खोटं नाटक केलं आणि बाजारातून तिच्यासाठी खाण्यापिण्याची कोणती ना कोणती वस्तू आणायचो आणि त्यावर विषारी औषध शिंपडायचो. ते थोडं विष असायचं. त्यामुळे हळू तिच्यावर परिणाम करू लागलं. मी तिच्या उपचारांकडेही लक्ष दिलं नाही. हेच कारण आहे की तुझी आई मेली. नाहीतर जर आज ती जिवंत असती, तर तिने तुला कधीच माझ्यासोबत इथे येऊ दिलं नसतं. तिला कधी-कधी माझ्यावर संशय यायचा, की मी जुगारामुळे तुला विकून तर देणार नाही ना. त्यामुळे तिला रस्त्यातून हटवणे माझ्यासाठी खूप गरजेचे झाले होते. एवढे बोलून तो मोठ्याने हसू लागला आणि मी त्याला आश्चर्याने पाहत होते, की कोणी इतकाही नीच कसा काय असू शकतो. मी या माणसाचे सत्य जाणून चुकले होते. मला समजले होते, की माझ्या या जगात कुणीच नाही. मी रडत होते. तो म्हणाला, "चल आता रडणं थांबव आणि जाऊन तयार हो. तयार नसतानाच इतकी सुंदर दिसतेस. जेव्हा तयार होशील तेव्हा किती सुंदर दिसशील." त्याने असे म्हणत माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तेव्हा मी त्याचा हात झटकून टाकला. कारण आता तो माणूस मला माझे वडील नाही, तर एक राक्षस दिसत होता. त्याने मला दूर ढकलले आणि म्हणाला, "चल, आता जा इथून. रडण्यासाठी तुला आणलेलं नाही. तुझ्यासारख्या सोन्याच्या चिमणीला मला एवढी किंमत मिळाली आहे, की जन्मभर आरामात बसून खाईन आणि तू जन्मभर सीमाबाईची गुलाम बनून इथेच राहशील." सीमाबाई दारात उभी राहून हे सगळं पाहत होती. जसे की हे सर्व तिच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती. मला खात्री पटली होती, की अशा स्त्रियांच्या मनातही कोणतीच सहानुभूती नसते. तिने प्रियाला सांगितले, "आता हिला घेऊन जा आणि तयार कर." प्रिया मला जबरदस्तीने खोलीत घेऊन गेली आणि मला तयार करू लागली. माझ्या किंचाळ्या, अश्रू, विनवण्या आता काहीच कामाला येणार नव्हत्या. जेव्हा मी तयार झाले, तेव्हा मला एका मोठ्या खोलीत बंद करण्यात आले. मी दरवाजा वाजवला, पण बाहेरून दार उघडले नाही आणि पळून जाण्याचाही कोणताही रस्ता नव्हता. मी एका निर्जीव प्रेतासारखी चालत आरशासमोर जाऊन उभी राहिले आणि विचार करू लागले, की माझे नशीब असे का आहे? मन तर करत होते, की स्वतःला मारून टाकावे, पण हे बोलणे सोपे असते, करणे नाही. मी जमिनीवर बसून रडू लागले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले, की कुणाचे काय वाईट केले होते. ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती. अचानक हळूहळू दरवाजा उघडला. मी दचकून पाहिले तर एक वयस्कर माणूस हसत-हसत खोलीत येत होता. मी त्याच्यासमोर रडायला सुरुवात केली आणि म्हटले, "बघा, मला जाऊ द्या. मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही." पण तो माझ्याकडे पाहून मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, "इथे येणारी प्रत्येक मुलगी हेच म्हणते. बघ, आमच्यासारखे लोक इथे येऊन तुला खूप सारे पैसे देऊन जातात. अरे, तुला तर पैशांशी मतलब असायला हवा." मी म्हटले, "मी तसली मुलगी नाहीये." तो म्हणाला, "आता जशीही असशील, मी तुझी चांगलीच किंमत सीमाबाईला दिली आहे. तू तर खूपच सुंदर आहेस. इथे तुझं कोणीच ऐकणार नाही. त्यामुळे रडून-रडून आपलं सौंदर्य खराब करू नकोस आणि आजच्या रात्रीची मजा घे." तो माझ्याशी जबरदस्ती करू लागला आणि मी अजूनही त्याला विनंती करत होते. त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. मी मोठ्याने ओरडू लागले. तो म्हणाला, "अरे, खूपच शहाणी आहेस. किती आरडाओरडा करते. तू तर मला वेड लावून सोडशील." पण मी त्याच्या ताब्यात येत नव्हते. तोही माझ्यावर आपली पूर्ण ताकद लावत होता. मी त्याला एक जोराचा धक्का दिला आणि जमिनीवर ढकलले. त्याचे बूट जमिनीवर होते. मी दोन्ही बूट उचलले आणि त्याच्या डोक्यावर जोराने मारायला सुरुवात केली. तो ओरडू लागला, आरडाओरडा करू लागला. काय करते ही मुलगी? जेव्हा तो दार उघडून बाहेर गेला, तेव्हा त्याने सीमाबाईकडे तक्रार केली आणि म्हणाला, "सीमाबाई, माझे पैसे परत कर. या मुलीने मला जखमी केलं." सीमाबाईने माझ्याकडे रागाने पाहिलं. ती म्हणाली, "ठीक आहे, जाऊन खाली राजूशी बोल." तो चालत खाली निघून गेला. सीमाबाई माझ्याकडे आली. तिने माझ्या गालावर एक सणसणीत लगावली आणि म्हणाली, "खूपच माज आलाय तुला. तुझ्या लक्षात नाही येत का? इथे तुझं रडणं काहीच कामाला येणार नाही." तिने म्हटले, "प्रिया, हिला चांगलीच समजते. जर मी हिला समजवायला आले ना, तर ही स्वतःच्या मृत्यूसाठी प्रार्थना करू लागेल." त्या माणसाच्या तावडीतून मी कशीबशी वाचले होते. प्रिया मला ओरडू लागली आणि म्हणाली, "बघ, एक गोष्ट समजून घे. इथे नकाराची कोणतीही किंमत नाही. इथे फक्त परिणाम असतो. तर जिवंत राहायचं असेल तर गप्प राहा. नाहीतर सीमाबाई स्वतः तुझे खूप वाईट हाल करेल." तुझ्या आधी आणखी एक मुलगी इथे आली होती. तीही असेच नखरे दाखवत होती. तर सीमाबाईने तिच्या दोन्ही डोळ्यात मिरची टाकली आणि पूर्ण रात्र तिला असेच तडपडण्यासाठी सोडून दिले आणि पाणीसुद्धा दिले नाही. बिचारी आज तिचे डोळे गमावून बसले आहे. सीमाबाईला तिचे डोळे थोडेच हवे होते. तिला तर तिचे सुंदर शरीर हवे होते.
ज्याचा फायदा ती आंधळी झाल्यावरही उठावत आहे. म्हणूनच सांगते की सीमाबाईशी पंगा घेऊ नकोस. आता तू इथे आली आहेस तर गप्प राहा आणि जसे सांगितले जाते तसेच कर. इथे इज्जतीची भाषा कुणालाच समजत नाही. फक्त किंमत पाहिली जाते. पुढे कोणत्याही ग्राहकासोबत जर असे केलेस तर तू तुझा परिणाम स्वतःच विचार कर. तिने मला समजावले आणि मग खोलीतून निघून गेली. मी जमिनीवर बसून रडू लागले आणि माझ्या मम्मीला हाक मारू लागले की मम्मी, जर तू हे सगळं पाहत असशील तर काहीतरी असा चमत्कार कर की मी इथून निघून जाईल. हे सगळं एक स्वप्न ठरू दे. मी कशी स्वतःला सावरू? मम्मी प्लीज मला वाचव मम्मी. मी खूप रडत होते. रडता रडता सकाळ झाली आणि माझा कधी डोळा लागला मला समजलेच नाही. पहाटे जेव्हा मला जाग आली तेव्हा मी याच बंद खोलीत होते. थोड्या वेळानंतर दार उघडण्याची चाहूल लागली तर दुसरी मुलगी होती. ती माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली होती. म्हणाली, नाश्ता करून घे. दुपारी एक कस्टमर येत आहे, तयार राहा. जर त्याच्याशी कोणतीही उद्धटपणा करशील तर तुझ्यावर दया दाखवली जाणार नाही. हे बोलून ती तिथून निघून गेली. नाश्ता माझ्यासमोर ठेवलेला होता, पण मी नाश्त्याकडे नजर टाकूनही पाहिले नाही. मला अजिबात भूक लागलेली नव्हती. मला फक्त स्वतःला वाचवायचे होते. इथून पळायचे होते. मी तशीच जमिनीवर बसून राहिले. वेळ निघून जात होता. दुपारची वेळ झाली तेव्हा पुन्हा खोलीचे दार उघडले. सीमाबाई खोलीत आली आणि म्हणाली, तू अजूनही तयार झाली नाहीयेस? अरे चल आता उठ. मी तुला विचार करण्यासाठी खूप वेळ दिला. आता निर्णय तुझा आहे. एकतर तुला कस्टमर सांभाळायचा आहे किंवा मग मी तुझी इथे अशी अवस्था करेन की तू स्वतः कस्टमरला सांभाळण्यासाठी मजबूर होशील. मी अजूनही तिच्यासमोर हात जोडून रडायला सुरुवात केली आणि म्हटले, प्लीज माझ्यावर दया करा प्लीज. ती हसली आणि म्हणाली, इथे कोणावरही दया दाखवली जात नाही. स्वतःवर दया करणारा माणूस स्वतःच असतो. चल लवकर तयार हो. तुला अजून एक संधी देते आणि तू नाश्ताही नाही केलास. नको करूस. तुझी प्रकृती आमच्यासाठी काहीच महत्त्व ठेवत नाही. तुझं शरीर महत्त्व ठेवतं. मी आता कुणाला काहीच म्हटले नाही आणि जमिनीवर बसून हात जोडून प्रार्थना करू लागले. पण मनही रडायला मागत होते. सीमाबाईने हातवारे करत म्हटले, बर, आता हे नाटक बंद कर. खाली सर्वजण तयार बसले आहेत. शहरातला एक खूप मोठा व्यावसायिक सूरज आला आहे. तुझ्यासाठी बेचैन होत आहे. लवकर तयार हो. मी त्याला वरच पाठवत आहे. मी तिथेच बसून राहिले. माझ्या मनात एकच प्रश्न होता की काय खरंच देव माझे रडणे ऐकत आहे? 2 तास उलटले होते. मी कसेबसे स्वतःला तयार केले. माझे हात असे चालत होते जसे शरीरात प्राणच नाहीत आणि डोळेही पूर्णपणे उघडत नव्हते. रडून रडून सुजले होते. थोड्या वेळानंतर प्रिया खोलीत आली आणि म्हणाली, तू कशी तयार झाली आहेस? नीट तयार हो. सूरज खाली बसलेत. वेळ वाया घालवू नकोस. मी म्हटले, मी प्रयत्न करत आहे. हे कपडे माझ्या आवडीचे नाहीत, पण तरीही मी ते घातले आहेत. ती म्हणाली, तर थोडंसं चेहऱ्यावर हास्य तरी आण. असं वाटतंय जसं मारून टाकलंय तुला. ती खूप काही सुनावून खोलीतून निघून गेली आणि मी अजूनही बसून माझे अश्रू पुसत होते. थोड्या वेळानंतर खोलीच्या बाहेरून आवाज आला, मुलगी तयार आहे. सूरज साहेब आत येऊ इच्छितात. प्रियाने म्हटले, हो तयार आहे. पाठवून द्या त्यांना. एका क्षणासाठी मी शांत झाले, कारण दरवाजा हळूहळू उघडू लागला होता. मग दरवाजाच्या मागून कोणाचा तरी आवाज आला, ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल तुम्ही सांगितलं होतं? आणि मग तो माणूस ज्या दरवाजातून आत आला, असे वाटले जसे आता माझ्या आयुष्याची वाताहत आणखी उंचीवर पोहोचणार आहे. आपल्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या त्या माणसाला पाहून 1 मिनिटभर मी चकित झाले. त्याला पाहून वाटतच नव्हते की तो अशा घाणेरड्या ठिकाणी येऊ शकतो. तो दिसायलाच खूप सुशिक्षित माणूस वाटत होता. उंच बांधा, चेहऱ्यावर एक तेज आणि डोळ्यात आश्चर्य, ओठांवर प्रश्न. तो तरुण मुलगा कोणताही सामान्य ग्राहक वाटत नव्हता. मी त्याच्या डोळ्यात बारकाईने पाहत होते. तोही माझा चेहरा पाहून जसा कुठेतरी हरवला होता. त्याच्यासोबत सीमाबाई आली. ती म्हणाली, पाहिलं साहेब, जशा मुलीबद्दल सांगितलं होतं तशीच आहे. आजची रात्र तुमच्यासाठी आहे. खोली अगदी तयार आहे. बस तुम्ही हिच्यासोबत तुमची रात्र रंगीन करू शकता. त्याची नजर तर अजूनही माझ्यावरच खिळली होती. तो काही काळ शांत राहिला, जसा डोक्यात एखाद्या आठवणीचे धुसर स्वप्न पाहत आहे. मग हळूच म्हणाला, काय नाव आहे हे तुझं? सीमाबाई म्हणाली, नीता. अचानक त्याचे वागणे बदलले, जसे कुणा दूरवरच्या ओळखीने त्याला हादरवून टाकले. त्याने एक पाऊल पुढे टाकले आणि म्हणाला, सीमाबाई, तू जा इथून. सीमाबाई खोलीचे दार बंद करून निघून गेली. तो म्हणाला, नीता, वय 8 वर्षे, तिसरीत शिकणारी, सोहमची मैत्रीण. तू तीच आहेस ना? मी चमकून त्याच्याकडे पाहिले. मी म्हटले, तू कोण आहेस आणि तुला माझ्याबद्दल हे सगळं कसं काय माहीत? तो म्हणाला, कारण मीच सोहम आहे, तुझा मित्र, लहानपणाचा बेस्ट फ्रेंड. मी म्हटले, नाही,
तू सोहम असूच शकत नाहीस. सोहम लहानपणी माझा आदर करायचा, खोड्या काढायचा, पण मला अपेक्षा नाही की मोठा होऊन तो अशा ठिकाणी येईल. सूरज हळूहळू चालत माझ्या जवळ आला आणि म्हणाला, नीता, मी सोहम आहे. तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. त्याने मवाळपणे म्हटले, मी तुला इथे नेण्यासाठी आलो आहे. माझ्या डोळ्यात त्याचे शब्द ऐकून चमक आली. मी म्हटले, तू खरं सांग, कोण आहेस? तो म्हणाला, मी खोटं बोलत नाहीये. मी सोहम आहे. तुला आठवतं जेव्हा आपण 5वीत शिकत होतो, तेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत अमेरिकेला शिफ्ट झालो. मी माझं शिक्षण तिथेच पूर्ण केलं. पण जेव्हा 6 महिन्यांपूर्वी मी इथे आलो, तेव्हा मला तुझी आठवण आली. मी विचार केला की आता तू मोठी झाली असशील. मला तुला भेटायचं होतं. तुझी आणि माझी मैत्री पुन्हा नव्याने सुरू करायची होती. मी तुला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला. मला तुझ्या घराबद्दल माहीत नव्हतं. पण एवढं नक्की माहीत होतं की ज्या शाळेत आपण शिकत होतो, तिथून तुझी माहिती नक्की मिळेल. मी तिथे गेलो, तर समजलं की एवढा जुना रेकॉर्ड त्यांनी ठेवलेला नाही. मग एके दिवशी मला शाळेचा एक जुना मित्र भेटला. मी त्याला तुझ्याबद्दल विचारलं, तर त्याने मला सांगितलं की तू सरकारी कॉलेजमध्ये शिकत आहेस. मी जेव्हा तिथे गेलो, तेव्हा तिथून मी तुझा पत्ता काढला. मी लगेच तुझ्या घरी पोहोचलो. तर समजलं की तिथे कुलूप लागलेलं आहे. मी आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं की तुझ्या मम्मीचा मृत्यू बऱ्याच वर्षापूर्वी झाला आणि तू तुझ्या सावत्र वडिलांसोबत राहतेस. मी तुझ्या सावत्र वडिलांची जेव्हा माहिती काढली, तेव्हा समजलं की तुझा सावत्र बाप खूपच बिघडलेला माणूस आहे. मी माझ्या माणसांकडून तुझ्या सावत्र वडिलांची लोकेशन काढली आणि सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीत तुझा पत्ता हवा आहे. खूप मेहनत घेतली आणि शेवटी तुझ्या आणि तुझ्या सावत्र पप्पांबद्दल माहिती काढली. मला हेही समजलं होतं की तुझ्या सावत्र बापानेच तुला इथे आणलं आहे आणि तू इथेच आहेस. मी समजलं होतं की तू इथे आहेस तर नक्कीच तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं होत असेल. म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी तुझाच कस्टमर बनून आलो. सोहमला पाहून मी हमसून हमसून रडू लागले. मी म्हटले, सोहम, मी तसली मुलगी नाहीये. ते मला स्वतः खोटं बोलून इथे येऊन आले आहेत. त्यांनी मला या लोकांच्या स्वाधीन केलं. मी तर त्यांच्यावर खूप विश्वास ठेवायचे. पण मला माहित नव्हतं की ते माझ्यासोबत असं करतील. मी तुझ्यापुढे हात जोडते. प्लीज मला इथून बाहेर काढ. सोहम म्हणाला, मी तुला इथून बाहेर काढण्यासाठीच तर आलो आहे. खरं तर अमेरिकेला गेल्यानंतरही मी नेहमी तुझी आठवण काढत होतो. कदाचित तू विसरली होतीस. मी नजर झुकवली आणि म्हटले, मी तुला काय सांगू सोहम, आयुष्यात खूप काही असं पाहिलं आहे की काही आठवण्याची हिंमत उरत नाही. सोहमने माझा हात पकडला आणि म्हणाला, चल माझ्यासोबत इथून. मला तर विश्वासच बसत नव्हता. अचानक इतका मोठा चमत्कार होऊ शकतो. सोहम मला घेऊन जसा खाली गेला, तेव्हा सीमाबाई उभी राहिली आणि आश्चर्याने आमच्याकडे पाहू लागली. सीमाबाई म्हणाली, अरे साहेब, हे काय करताय? आमच्या मुलीला कुठे घेऊन चालला आहात? सोहम म्हणाला, ही माझी मैत्रीण आहे. मी हिला चांगल्या प्रकारे ओळखतो. मी इथे राहणार नाही. सीमाबाई म्हणाली, असं कसं राहणार नाही? तुम्ही पैसेवाले लोक इथे येता, पैसे देता, मुलीला वापरता आणि मग निघून जाता. जर तुम्हाला या मुलीला तुमच्या घरी घेऊन जायचे असेल, तर मला तिची किंमत द्यावी लागेल. मी हिच्या सावत्र वडिलांकडून हिला खूप मोठ्या किमतीला विकत घेतले आहे. सोहमने माझा हात आणखी घट्ट पकडला. तो म्हणाला, माझा माणूस तुला तुझी किंमत देईल. या मुलीला मला इथून घेऊन जाऊ दे. सीमाबाईच्या ओठांवर हास्य आले आणि तिथे उभ्या असलेल्या मुली आणि बायका हे सर्व काही आश्चर्याने पाहू लागल्या की असे त्यांच्यासोबत कधी का नाही झाले. कुणी त्यांना इथून वाचवण्यासाठी का नाही आले. हे सर्व माझ्यासाठीही एका स्वप्नासारखे होते. सोहम मला घेऊन एका हॉटेलमध्ये आला होता. तो म्हणाला, नीता, आता तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करतो. तो वळून जाऊ लागला. तेव्हा मी त्याचा हात पकडला आणि म्हटले, सोहम, तू अजिबात बदलला नाहीस. एका क्षणासाठी तर मला असं वाटलं जसं तू सोहम आहेसच नाही. पण ज्या प्रकारे तुझी बोलण्याची स्टाईल आहे, मला खात्री पटली की हा माझा तोच सोहम आहे, जो लहानपणी मित्रांसोबत माझ्यासाठी भांडायचा आणि आजही खूप अभिमानाने माझा हात पकडून एवढ्या मोठ्या नरकातून मला बाहेर काढून आणला आहे. मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. तो म्हणाला, हे सर्व मी मैत्री खातर केलं नाही. खरं तर मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तूच नाही तर मी त्या सर्व मुलींनाही वाचवेन ज्या तिथे अडकल्या आहेत. सोहमने तिथे पोलीस पाठवले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अटक झाली. सीमाबाईंचा सगळा धंदा उद्ध्वस्त झाला. तिची सगळी माणसे, मुली पकडल्या गेल्या. एवढेच नाही तर ती स्वतः आणि माझ्या सावत्र वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली. कुणालाही अपेक्षा नव्हती की सोहम असे काही करू शकतो.
माझा आता कुणीच आधार नव्हता. म्हणूनच सोहम मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचे आई वडील अजूनही अमेरिकेत आहेत, पण तो इथे आपला व्यवसाय सांभाळत आहे. त्याने मला त्याच्या घरात जागा दिली आणि त्याच्या पालकांना माझा फोटो दाखवला. त्यांनी मला पसंत केले. तेव्हा सोहमने माझी परवानगी मागितली की तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? मी त्याला कसा नकार देऊ शकत होते? त्याच्यात कोणतीच कमतरता नव्हती. मी त्याला लग्नासाठी होकार दिला आणि मग अशा प्रकारे काही काळानंतर जेव्हा त्याचे पालक भारतात परत आले, तेव्हा आम्ही दोघांनी लग्न केले. मी खूप जास्त सुंदर होते आणि माझ्या सौंदर्यानेच त्याच्या पालकांना इम्प्रेस केले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा मला पसंत करत होता. त्यामुळे ते लोक सहज तयार झाले आणि मग लग्नाच्या काही काळानंतर ते परत गेले आणि मी इथे सोहमसोबत त्याच्या घरात एकटी राहते. तो माझी खूप काळजी घेतो. मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यातील हरवलेला आनंद काहीशा अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पुन्हा परतेल. मी आजही माझ्या मम्मीची आठवण काढते आणि प्रार्थना करते की जसे माझ्यासोबत झाले असे कधीही कोणत्याही मुलीसोबत होऊ नये. तुम्ही लोक कधीही कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण तुमच्यासोबत वाईट करणारा माणूस नेहमी गोड बोलतो. अशा लोकांपासून पूर्णपणे तुम्ही सावध राहा. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.